जो नहा के नहीं आया उसके लिए खास है आज। Hello, I am Lieutenant Commander Praveen Tulpule, a veteran of the Indian Navy who now goes around under the name Happy Uncle, who is a medical clown spreading happiness and joy and hope to everybody who needs it. SMS Productions निर्मित जर्नी. लहान होतो, बहिणीचं लग्न झालं, नेव्हल ऑफिसरशी झालं, इम्प्रेशन त्यांचं माझ्यावर तर पडलं, मी नेव्हीमध्ये आलो. त्याच वर्षी मला थोडीशी जादूची हौस लागली. जादू शिकलो, जादू करायला लागलो. कधी जादूगर होईन असं डोक्यातही नव्हतं, मनातही नव्हतं. नेव्ही जॉईन केली, नेव्हीत व्यवस्थित चाललं होतं आणि एक दिवशी 2000 साली काहीतरी असं झालं की जिथून मी ठरवलं की आता नेव्हीला रामराम ठोकायचं आणि एक क्लाऊन, एक विदूषक व्हायचं. आमची जी सोसायटी होती किंवा जी नेव्हीची कम्युनिटी होती तिथून मला थोडा त्रास झाला इन अ व्हेरी गुड सेन्स. कारण माझी 17-17.5 वर्ष सर्व्हिस झाली होती. सगळ्यांचे एकच रिक्वेस्ट होती की 1-2-2.5 वर्ष सर्व्हिस कर, तुला आयुष्यभर पेन्शन मिळेल, मेडिकल बेनिफिट्स मिळतील आणि मग पाहिजे ते कर. पण मी तेवढ्यासाठी थांबायला तयार नव्हतो. कारण की एक ती जी स्पार्क आला होता माझ्या ह्याच्यात की आता आपण लोकांसाठी काहीतरी अजून चांगलं करायचं आहे, त्याच्यातून मला काढता पाय घ्यायचा नव्हता. त्यामुळे आता जवळजवळ माझ्या गेल्या 20-22 वर्षात 8,000हून जास्ती शोज झाले असतील. मोस्ट ऑफ देम आर फ्री फॉर एव्हरीबडी आणि अजूनही 8-10,000 करायची तयारी आहे माझी. मी जादू करत होतो. शाळेत असताना केली, कॉलेजमध्ये केली, नेव्हीमध्ये केली आणि पैसे घेत नव्हतो. मित्रांसाठी, घरच्या मुलांसाठी, मेसच्या फंक्शनसाठी, पिकनिकसाठी. एक सुरुवातीला मी एन्जॉय करत होतो ॲज अ चाइल्ड, ॲज अ स्कूल बॉय, ॲज अ कॉलेज बॉय. कारण का एवढं प्रॉमिनन्स मिळतं तुम्हाला. तुम्ही असं काहीतरी करू शकता जे कोणीच करू शकत नाही. 100 माणसं गाणं म्हणू शकतात, 200 लोक डान्स करू शकतात. जादूगार 50,000 लोकांच्यात एखादाच असतो. त्यामुळे यू आर व्हेरी डिफरंटली युनिक. लॉट ऑफ अट्रॅक्शन मिळतं आणि दॅट इज वॉट यू थ्राईव्ह ऑन. एव्हरीबडी वॉन्ट्स अट्रॅक्शन, आय मीन अप्रिसिएशन अँड रेकग्निशन. आजकाल काय म्हणतात, व्हॅलिडेशन. हळूहळू जसा मी थोडा मोठा होत गेलो, अजूनही मोठा झालोच नाही आहे, पण थोडा वयाने जसा मोठा होत गेलो तेव्हा लक्षात आलं की एक जादूगार करतो काय बेसिकली. की माझ्याकडे हे साहित्य आहे किंवा मी थोडीशी हातचलाखी शिकलो किंवा मला थोडंसं सायकोलॉजीचं ज्ञान आहे आणि मी त्याचा वापर करून मी तुम्हाला मूर्ख बनवणार आहे. मी जी काय जादू करतो आहे त्याच्यात जादू काही नाही आहे, हे मी थोडंसं शिकलेलो आहे आणि तुम्ही मला पकडू शकत नाही, तुम्ही ढ आहात. हे विदाऊट सेईंग दिस ही इज सेईंग इट. काही दिवसानंतर किंवा काही वेळानंतर ती एक कॉम्पिटिशन होते की बघा मी करतोय, पकडू शकता का नाही. इट बिकम्स इन्स्टेड ऑफ एन एंटरटेनमेंट थिंग, इट बिकम्स अ कॉम्पिटिशन की मी स्मार्ट आहे का तुम्ही स्मार्ट आहे. आणि ह्याच्यात मला एंटरटेनमेंट दिसत नव्हती मग, की हे फक्त मी किती शहाणा आहे हेच दाखवायचं होतं लोकांना आणि मी स्वतः कम्फर्टेबल नव्हतो त्याच्यात. म्हटलं आता आपण असं काहीतरी केलं पाहिजे की लोकांना वाईट नाही वाटलं पाहिजे की हा अति शहाणा आहे म्हणून. तर काय करता येईल. तर जर का माझी जादू झाली नाही किंवा मी जादूत काहीतरी विसरलो आणि लोकांनी मला सजेस्ट केलं आणि जादू झाली, तर नाव यू अँड आय आर अ टीम ज्यांनी ही जादू केली. सो मी प्रॉपर जादूगाराच्या कॉस्ट्यूममध्येच आय स्टार्टेड डुईंग दॅट की मी जादूचे शब्द विसरलो किंवा जादू होत नाही असं. इट फ्लॉप्ड. कारण का यू सी अ वेल ड्रेस्ड मॅन ऑर अ वुमन, तुम्हाला वाटतं ते प्रोफेशनली पण तितकेच चांगले आहेत. एक तुमचं परसेप्शन होतं की इफ ही सो वेल ड्रेस्ड अँड परफेक्ट इट इज गेटअप, त्याचं प्रोफेशनल अप्रोच पण तेवढाच किंवा प्रोफेशनल स्टँडर्ड पण तेवढंच असेल. ते लोक ॲक्सेप्ट करत नाहीत तुमची जादू फेल झाल्याचे. किंवा जर का तुम्ही व्यवस्थित कुर्ता पायजमा किंवा शाल घेऊन गाणं म्हणायला बसलात आणि सूरच लागला नाही पहिला सा तुमचा, तर लोकांना नाही पटणार ते. पण तुम्ही जर काही विचित्र गबाळ्या वेशात जाऊन स्टेजवरती बसलात, माईक उलटा सुलटा धरलात आणि तुमचा सा नाही लागला, तर लोक ॲक्सेप्ट करतील की नाही जमत आहे याला. सो आय स्टार्टेड गेटिंग इन टू द क्लाउन कॉस्ट्यूम की आता जर का मी असा आहे, थोडासा वेंदळा, थोडासा वेडा, याला कळणार नाही याचे कपड्याचं कलर असा आहे, याचे कपडे असे वेड्यासारखे आहेत किंवा लाल नाक आहे, डोक्यावर टोपी वेगळी आहे. पीपल स्टार्ट ॲक्सेप्टिंग की याच्याने होणारच नाही आहे. मी जर का याला मदत नाही केली किंवा आपण याचा हात नाही धरला तर याच्याची काहीही याला शक्य नाही आहे. आणि एक्झॅक्टली ॲट दॅट पॉईंट यू अँड आय बॉन्ड ॲज अ टीम. आणि आता आपण दोघं मिळून एंटरटेन करतो आहे. आपण कोणालाही मी स्मार्ट आहे का तुम्ही स्मार्ट आहे ही
कॉम्पिटिशन ही चढावड राहत नाही. आणि नाव इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह विन विन सिच्युएशन. असं माझा मेंटल मेकअप होता आणि म्हणून मी क्लाउन झालो. नाही तर मला विदूषक होण्यात तसं काही खास इंटरेस्ट नव्हता. मला सर्कशीत जायचं नव्हतं. मी जादू करून खुश होतो. नेव्हीचा जॉब होता माझ्याकडे, गॅझेटेड ऑफिसर होतो. तो जर का इन्सिडेन्स 2000 साली नसता झाला तर एखाद्या वेळेस माझं आयुष्य वेगळंच झालं असतं. पण 2000 साली एक हादसा नाही, ॲक्च्युली माझ्याबरोबर नाही घडला, पण मी एका पार्टीला मला बोलवलं होतं मुलांना एंटरटेन करायला. तिथे गेल्यावर लक्षात आलं की ती मुलं सगळी कॅन्सर पेशंट्स आहेत आणि त्यांच्यातला एक मुलगा माझ्याशी खूप एकदम असं मिक्सअप झाला, कम्फर्टेबल होता. काम तेव्हा काही कल्पना नव्हती. 2 दिवसांनी त्याचा आणि माझा पेपरमध्ये फोटो छापून आला. आय वॉज व्हेरी व्हेरी हॅपी. आणि अजून 1-2 दिवस गेल्यानंतर कळलं की तो मुलगा गेला होता. नंतर शॉक तेव्हा जास्ती मोठा बसला. मुलगा गेल्याचा शॉक होताच, कारण का 4 दिवसापूर्वी त्याचे मी खेळलो, तो फोटो आला होता. बोलता बोलता लक्षात आलं की याची फॅमिली बाहेरगावून आलेली होती, UPहून, आणि इथे राहत होते. जसे आपल्या सगळ्यांच्या इच्छा असतात काहीतरी करायचं, आजकाल बकेट लिस्ट म्हणतात किंवा विश लिस्ट म्हणतात, त्या मुलाची छोटीशी लिस्ट होती आणि त्याच्यात कुठेतरी एक आयटम त्यांनी एंटर केली होती की त्याला सर्कशीतल्या एका जोकरला भेटायचं होतं. आणि कदाचित मी त्याला जेव्हा भेटलो किंवा तो मला जेव्हा भेटला, त्याची ती एक इच्छा जी बाकीच्या लिस्टमध्ये अजूनही त्याच्या एखाद्या आयटम्स राहिल्या असतील टिक करायचे, पण ती एक आयटम टिक झाली. आणि मग मला असं वाटलं की परहॅप्स त्याच्या जायच्या आधी त्याला जो एक सिम्पल प्युअर आनंद मिळाला, त्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की मी एका जोकरला भेटलो, ते त्याच्यातून त्याच्या विशलिस्टमध्ये एक कम्प्लिशन आलं किंवा क्लोजर जे म्हणतात आजकाल ते आलं. आणि देन परहॅप्स ही डिसाइडेड की ठीक आहे, आता माझं इथलं आयुष्य मला पूर्ण झालं, लेट मी गो. आणि परहॅप्स दॅट वॉज अन एनकरेजमेंट फॉर मी की आहे आपल्याकडे काहीतरी आहे जे आपण लोकांना देऊ शकतो. नेव्हीत होतो त्या सर्व्हिसेस होती, ती गव्हर्नमेंट सर्व्हिसेस होती फॉर द कंट्री. पण आता लक्षात आलं की नॉट ओन्ली फॉर द कंट्री, फॉर द एंटायर ह्युमन मॅनकाइंड मी काहीतरी लोकांना देऊ शकतो किंवा द्यायला पाहिजे. आणि काय देऊ शकतो, तो कोणासाठी तरी आपण आनंद देऊ शकतो, कोणाला तरी खुश करू शकतो. मी लोकांचे आजार बरे करू शकत नाही, मी डॉक्टर नाही आहे, पण मी डॉक्टरांना हातभार लावू शकतो त्यांच्या ह्याच्यात की मी गेलो, थोडासा आनंद झाला, थोडंसं डोपामाइन किंवा ऑक्सिटोनिन किंवा सेरोटोनिन असं काहीतरी त्या मुलांच्या किंवा कुठल्याही पेशंटमध्ये जर का रिलीज झालं तर इट विल बी हेल्पफुल. अँड दॅट इज मेडिकल क्लाउनिंग जे म्हणतात तेच आहे की लोकांच्या ट्रीट न करता त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना थोडासा सपोर्ट द्यायचा, थोडासा होप दाखवायचा आणि मेक द ट्रीटमेंट अ लिटल बेटर अँड पॉझिटिव्ह. हॅपी अंकल, हॅपी द क्लाउन. त्यामुळे माझे 2 गोष्टी मी लोकांना सजेस्ट करतो, करावं न करावं लोकांचं हे असतं की माय हॅपीनेस डिपेंड्स अपॉन मी. व्हेरी क्रूड रफ लँग्वेजमध्ये म्हटलं तर कोणाच्या बापाला पडली नाही आहे मी हॅपी व्हावं का न व्हावं. माझा हॅपीनेस मी जोपासला पाहिजे, त्याला नर्चर केलं पाहिजे, त्याला चेरिश केलं पाहिजे. आणि माझा हॅपीनेस डिपेंड्स अपॉन माय एक्सपेक्टेशन्स. माझ्या एक्सपेक्टेशन जितक्या जास्ती जातील कुठल्याही सिच्युएशनमध्ये किंवा डे टू डे बेसिसवरती तेवढं, कारण का जे काय डिलिव्हरी असते ती माझ्या कंट्रोलमध्ये नसते. एक्सपेक्टेशन माझ्या कंट्रोलमध्ये असतात, मला 100% पाहिजे, 50 पाहिजे का 0 पाहिजे. पण जी डिलिव्हरी होणार आहे, जी सिच्युएशन उलगडणार आहे जी, ती माझ्या कंट्रोलमध्ये नसते. त्यामुळे माझी एक्सपेक्टेशन एखाद्या सिच्युएशनची सिम्पल थिंग की मला लोकलमध्ये बसायला जागा मिळेल की नाही. जर का मी म्हटलं की मला चढायला मिळालं तरी खूप आहे आणि ह्या अपेक्षेने मी प्लॅटफॉर्मवरती गेलो आणि विंडो सीट मिळाली तर आय एम द हॅपीएस्ट पर्सन. पण आज जाऊन उभं राहायला मिळालं, चान्स जरी मिळाला तरी मी हॅपी आहे, कारण का मी फक्त आज शिरायचं बघत होतो. पण प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन पाहिजे. आणि दुसरं एक्झॅक्टली याला निगडीतच की एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड, सो यू ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर हँडलिंग एनी सिच्युएशन. ए 3 बार नहीं होते, 3 बार. ए हथौड़ी हथौड़ी इधर हमारा इधर गड़बड़ हो गया थोड़ा सा, अभी ठीक हो गया. अरे आपका डॉक्टर निकला, आपका खराब हो गया हाथ. हथौड़ी हथौड़ी